नाही म्हटलं तरी तिची आजकाल चिडचिड व्हायची. व्हॅलेंटाईन डे वगैरे तर जणू आजकाल तिच्या मोबाईल रिमाइंडरमध्येच नव्हता. मी इथे मरमर मरते, तुम्हाला काही फिकीर आहे का माझी? दिवसभर त्या मोबाईलमध्ये घुसून बसलेले असतात. आजकाल तुझी चिडचिड थोडी वाढली आहे, कळतंय मला. तुझा मेनोपॉज सुरू झाला. गोष्टीचं नाव आहे हेच तर प्रेम असतं. तिची सकाळी रोजचीच गडबड असायची. पहाटे लवकर उठायचं, स्वतःचं आवरून किचनमध्ये जायचं, दूध गरम करायला ठेवून नवरोबाची, तिची आणि मुलांच्या पाण्याच्या बॉटल्स भरायच्या, फिल्टर सुरू करून पिण्याच्या पाण्याची टाकी भरायची, तापलेलं दूध उतरवून ठेवायचं, चहाचं आधण ठेवायचं, मुलांसाठी डबा तयार करता करता त्यांना उठवून आंघोळीसाठी पाठवायचं. ही एक मोठी कसरतच होती. मुलांचं आवरेपर्यंत त्यांच्यासाठी दुधाचे ग्लास, सुकामेवा किंवा बिस्किटं टेबलवर मांडून ठेवायची. नाश्ता आणि दोघांच्या डब्याची तयारी करायची. मग मुलांना शाळेच्या बसमध्ये बसून यायचं. घरी येऊन पुन्हा भाजी शिजायला ठेवून चपाती लाटायला घ्यायची. नाही म्हटलं तरी तिची आजकाल चिडचिड व्हायची. तोपर्यंत तिचे आहो उठलेले असायचे. तिच्या सासऱ्यांना दम्याचा त्रास, म्हणून मग त्यांना रोज गरम पाण्याची वाफ द्यावी लागायची. ही एक अधिक काम. आजही तिचं रुटीन सुरू होतं. व्हॅलेंटाईन डे वगैरे तर जणू आजकाल तिच्या मोबाईल रिमाइंडरमध्येच नव्हता, म्हणून आजही तिच्यासाठी रुटीनच होतं. तो म्हणजे तिचा नवरोबा आंघोळ वगैरे आटपून मोबाईलमध्ये डोळे घालून डायनिंग टेबल समोर येऊन बसला. टेबलावर चहा, नाश्ता, पाण्याचा जग, ग्लास असं सगळं तिने आधीच ठेवलं होतं. आणि ती वॉशिंग मशीनला कपडे लावत होती. तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला, अगं जरा पाणी दे ना. ती बाथरूममधूनच म्हणाली, अरे पाण्याचं जग समोरच आहे, घ्या ना तुम्ही जरा. तो काहीच प्रतिक्रिया न देता तसाच बसून राहिला. कपडे मशीनला लावून ती बेडरूम आवरण्यासाठी गेली. अगं पाणी दे ना, त्याने परत आवाज दिला. आता मात्र तिचा संयम सुटला. पहाटेपासून रात्री 12-12:30पर्यंत मला जराही उसंत नसते. मी इथे मरमर मरते, तुम्हाला काही फिकीर आहे का माझी? दिवसभर त्या मोबाईलमध्ये घुसून बसलेले असतात. मला मदत करायचं तर नावही नसतं, पण निदान स्वतःसाठी पाणी तर ओतून घ्या ना. हां, सगळं मीच करायचं का? कठीण आहे बाबा. ती वैतागून बोलत होती आणि त्याच्यासाठी पाणी भरून देत होती. पाण्याचं जग टेबलवर आपटत तिने आपला राग व्यक्त केला. त्याने फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यामधून तिला पाहिलं आणि पुन्हा जैसे थे. ती तिरीमिरीत पुन्हा बेडरूममधला पसारा आवरण्यासाठी गेली. ते आवरून मग देवपूजा करण्यासाठी गेले. मध्येच तिला किचनमध्ये खुटबुटण्याचा आवाज येत होता, पण तिने दुर्लक्ष केलं, कारण तिलाही ऑफिसला जायला उशीर होत होता. दोघांचे डबे तिने आधीच भरून ज्याच्या त्याच्या बॅगेत ठेवले होते. तिचा आठवेपर्यंत तिचा नवरोबा ऑफिससाठी निघूनही गेला होता, रोजच्यासारखं काहीही न बोलता. तिने सासऱ्यांना नाश्ता दिला, स्वतः जेमतेम घोटभर चहा घेतला आणि सासऱ्यांना निरोप देऊन धावत पळतच निघाली. आजही थोडा उशीर झाला होता. तिने घाईत रिक्षा केली आणि स्टेशनला पोहोचली. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागतच होती की ती धावत जाऊन ट्रेनमध्ये चढली. प्रचंड गर्दीतून मार्ग काढत गंतव्यस्थानावर उतरली आणि रेल्वे ब्रिजवर आली तसं तिच्या काळजात धस्स झालं. तिथे TC तिकीट तपासत होते. अरे बापरे, मी तर पास रिन्यू करायलाच विसरले, आता काय करू? ती मनात म्हणाली. कसं कोण जाणे, पण अशावेळी TC हमखास वाट आडवतच. तेच झालं. तिने नाईलाजानी मोबाईलमधला सीझन पासचा ॲप उघडला. तिकीट बघावर क्लिक केलं आणि TCला दाखवलं. TCने ठीक आहे म्हणून मान डोलवली आणि ती आश्चर्याने पुढे निघाली. रिक्षाच्या रांगेत उभं राहून तिने ॲप चेक केलं तर तिचा पास सकाळीच रिन्यू झाला होता. कुठलंही ऑटो रिन्यू ऑप्शन नसताना. ऑफिसच्या कामात व्यस्त असल्यामुळे जेवणाची वेळ कधी झाली तिला कळलंही नाही. मैत्रिणीने आवाज दिला तेव्हा कुठे तिला भुकेची जाणीव झाली. डबा घेण्यासाठी तिने डब्याची बॅग उघडली आणि बघते तर जेवणाच्या डब्यासोबत अजून 2 लहान डबे दिसले. अरे हे कुठून आले? की काल मी हे डबे धुवायला विसरले. मनात विचार करत तिने दोन्ही डबे उघडले. भाजी चपातीच्या डब्यासोबत एका छोट्या डब्यात डाळिंबाचे दाणे होते, तर दुसऱ्या डब्यात कापलेलं गाजर आणि बीट. हे कसं काय? ती विचार करतच व्हॉट्सॲप चेक करत होती. व्हॉट्सॲपवर भरमसाठ मेसेजेस. त्यात तिच्या नवऱ्याचाही मेसेज होता. मी पाणी हाताने घेऊ शकतो, पण तुझं समोर असणं मला हवंसं वाटतं. शिवाय मी मदत करण्याऐवजी पसारा जास्त करतो ना. आजकाल तुझी चिडचिड थोडी वाढली आहे, कळतंय मला. तुझा मेनोपॉज सुरू झाला आहे. डाळिंबाचे दाणे आणि गाजर बीट दिलेत, न विसरता खा. तुझा HB लो असतो ना, त्यासाठी हे उत्तम आहे. बाय, टेक केअर. आणि हो, तुझा पास रिन्यू केला आहे. हेल्थ पॉलिसीचं प्रीमियमसुद्धा भरलं आहे. भरल्या डोळ्यांनी आणि भरल्या मनाने तिने 3ही डबे संपवले. मग त्याला रिप्लाय केला, सॉरी, लव्ह यू. प्रेम म्हणजे आकाशातून चंद्र चांदणं तोडून आणणं नव्हे, की समुद्रातून मोती शोधून आणणं नव्हे. या छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त होतं.
तिला आज पुन्हा एकदा जाणवलं की ती सकाळी रागाच्या भरात त्याला बोललेली, तुम्हाला माझी जरा तरी फिकीर आहे का, हे वाक्य किती पोकळ आहे आणि आठवून हसू याल. हेच तर प्रेम असतं ना. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलांपेक्षा आज तिचा व्हॅलेंटाईन डे आनंदात साजरा झाला होता. रेश्मा कोळी यांची ही कथा आम्हाला सोशल मीडियावर मिळाली, तीच वाचून दाखवली. आणि त्यांचं म्हणणंही करेक्टच आहे की प्रेम अगदी सतत दाखवत राहणं हे गरजेचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा प्रेम समोरच्याला कळतं आणि ते बॉन्डिंग तसं तयार झालेलं असतं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा ते एक बॉन्डिंग असतं की तुमच्या लगबींवरून किंवा छोट्या छोट्या मॅनरिझमवरून सुद्धा समोरच्याला ते प्रेम जाणवत असतं. आणि खूप उत्तमरित्या यांनी या गोष्टीत मांडलं आहे. या गोष्टीचे सगळे हक्क त्यांच्याकडेच आहेत, आम्ही फक्त तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्हाला या गोष्टीबद्दल काही वाटत असेल, कॉमेंट करायची असेल तर आमच्या कथाकरी या चॅनलवर नक्की करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा कथाकरी चॅनलला. थँक्यू.